हॅलो ऑल ऑफ यू. नमस्कार. वेलकम टू अ न्यू पार्ट ऑफ लर्निंग. आज आपण शिकणार आहोत भारतीय संविधानाच्या प्रियम्बलचा पार्ट, म्हणजे भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचा पार्ट. याआधी आपण मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशनमध्ये कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली काय आहे, कॉन्स्टिट्यूशन काय आहे, कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीच्या कमिटीज काय आहे, ड्राफ्टिंग कधी झालं, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या होत्या. त्यानंतर आपण सिग्निफिकन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन बघितलं होतं की इम्पॉर्टंट पार्ट्स काय आहेत, इम्पॉर्टंट एलिमेंट्स काय आहेत, इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन काय आहे, हे सुद्धा आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. आज आपण काय शिकणार आहोत तर भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेबद्दल आपण शिकणार आहोत. इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या प्रियम्बल, प्रस्तावना म्हणजे काय, प्रियम्बलबद्दल आपण शिकणार आहोत की प्रियम्बल म्हणजे काय, एखाद्या संविधानाला प्रस्तावना का लागते, प्रस्तावनेमध्ये काय आहे आणि प्रस्तावना कसं भारतीय संविधानाचं जे आत्मा आहे किंवा स्ट्रक्चर आहे त्याला जस्टिफाय करतं. आता म्हणजे शिकणार काय आहोत तर प्रस्तावना, भारतीय संविधानाची प्रस्तावना काय आहे, तिला ॲडॉप्ट कधी केलं, त्याच्यामध्ये काय काय कंटेंट आहेत आणि त्याचा सिग्निफिकन्स काय, ह्या गोष्टी आपण प्रियम्बल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये शिकणार आहोत. ठीक आहे. आता हे आहे प्रियम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. हे ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशनचं जे ज्यावेळेस आपण कॉन्स्टिट्यूशन अडॉप्ट केलं होतं त्यावेळेस ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशनचं प्रियम्बल, आणि त्यानंतर एक चेंजेस केले होते. ती घटनादुरुस्ती कुठली होती, त्या काय काय चेंजेस केले हे ते प्रियम्बल. ठीक आहे. हे काही क्वेश्चन्स आहेत जे आपण आफ्टर द चॅप्टर, म्हणजे चॅप्टर झाल्यानंतर आपण हे शिकणार आहोत. आता इथं लक्ष द्या. प्रियम्बल म्हणजे काय तर प्रियम्बल प्रेझेंट द प्रिन्सिपल ऑफ अ कॉन्स्टिट्यूशन अँड इंडिकेट सोर्स ऑफ इट्स अथॉरिटी. आता आपण ज्यावेळेस सिग्निफिकन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन हा चॅप्टर बघत होतो किंवा कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली आपण बघत होतो त्यावेळेस आपण बघितलं होतं की पंडित जवाहरलाल नेहरूंनी ज्यावेळेस कॉन्स्टिट्यूशन मेकिंग प्रोसेस चालू होती त्यावेळेस ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन प्रेझेंट केलेलं होतं. आता ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशनचाच पुढचा पार्ट किंवा प्रियम्बल जे आहे, प्रस्तावना जी आहे ती ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशनचाच पुढचा पार्ट म्हणता येईल किंवा त्याचंच रिफाईंड व्हर्जन म्हणता येईल. ठीक आहे सर. प्रियम्बल किंवा प्रस्तावना काय आहे तर ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन जे की जवाहरलाल नेहरूंनी कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये मांडलं होतं त्याचंच रिफाईंड व्हर्जन काय आहे तर संविधानाचं प्रियम्बल आहे. क्लिअर. आता प्रियम्बल म्हणजे काय तर प्रियम्बल काय असतं तर प्रियम्बल हा संविधानाचा आत्मा आहे किंवा संविधानाचा क्रक्स. म्हणजे आपण एखादा पॅसेज वाचला किंवा आपण एखादा चॅप्टर वाचला तर त्याचा काहीतरी क्रक्स असतो, म्हणजे त्याचा काहीतरी मेसेज असतो किंवा त्याचं काहीतरी स्ट्रक्चर असतं. हे कळण्यासाठी एक इंट्रोडक्टरी पार्ट असतो किंवा क्रक्स म्हणतात त्याला, की एखाद्या पॅसेजचा, म्हणजे तुम्ही एखादा पॅसेज वाचला त्याचा जो क्रक्स असतो तो क्रक्स संविधानाचा काय आहे तर तो संविधानाचा क्रक्स आहे प्रियम्बल. तो संविधानाचा क्रक्स काय आहे प्रियम्बल. ठीक आहे. आता आपण जर संविधानाचा हे वाचलं, संविधानाचं म्हणजे प्रियम्बलचं आपण जर वर्ड्स वाचले तर ते कसे आहेत. द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, त्यामध्ये प्रियम्बल, वी द पीपल ऑफ इंडिया. मी पहिले हे रीड करतो, रीड केल्यानंतर आय विल एक्सप्लेन ईच अँड एव्हरी वर्ड, म्हणजे प्रत्येक वर्डचा तुम्हाला शब्दशः अर्थ हा कळवण्यात येईल किंवा सांगण्यात येईल. ठीक आहे. तर आपलं प्रियम्बल कसं रीड करतं, वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सॉलमली रिझॉल्व्ड टू कॉन्स्टिट्यूट इंडिया इंटू सॉव्हेरियन, सोशलिस्ट, secular, democratic republic and to secure all its citizens justice. मग कुठला जस्टिस, सोशल, इकॉनॉमिक, पॉलिटिकल, लिबर्टी ऑफ थॉट्स, ऑफ एक्सप्रेशन, ऑफ बिलीफ, फेथ अँड वर्शिप, इक्वेलिटी ऑफ स्टेटस अँड अपॉर्च्युनिटी अँड टू प्रिव्हेंट अमंग देम ऑल फ्रॅटर्निटी अँड टू प्रमोट अमंग देम ऑल फ्रॅटर्निटी. फ्रॅटर्निटी म्हणजे काय, बंधुभाव, अश्युरिंग द डिग्निटी ऑफ अ इंडिव्हिज्युअल अँड युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन. In our Constitution Assembly, this 26th day of November 1949, 26 नोव्हेंबर 1949, do hereby adopt, enact and give to ourselves this Constitution. ठीक आहे. म्हणजे अडॉप्ट कधी केलं प्रियम्बल तर hereby adopt, enact and give to ourselves this Constitution कधी, नोव्हेंबर 26, 1949. ठीक आहे. आता हे सध्याच्या घडीला जे प्रियम्बल आहे, प्रस्तावना आहे भारतीय संविधानाची, तिचा टेक्स्ट कसा आहे तर तिचा टेक्स्ट असा आहे जो की आपण वाचला. ठीक आहे. आता हा टेक्स्ट पूर्ण मी एक्सप्लेन करतो की नेमका हा टेक्स्ट काय आहे, याच्यामध्ये चेंजेस काय आलेले आहे. हा टेक्स्ट जसाची तसा कशातनं घेण्यात आला किंवा जशाची तशा म्हणण्यापेक्षा
याचं निर्मिती कुठून झाली, तर याची निर्मिती झाली ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशनवरनं. ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन कोणी हे केलं होतं, मांडलं होतं संविधान सभेमध्ये, तर ते पंडित जवाहरलालनी मांडलं होतं. त्याचाच रिफाईंड फॉर्म काय आहे, प्रिएम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. जे सध्याचं प्रिएम्बल आहे ते कशाचं, ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशनचं रिफाईंड फॉर्म आहे. ठीक आहे. आता आपल्या संविधानामध्ये जे प्रिएम्बल आहे, प्रस्तावना आहे, त्याच्यामध्ये एक घटना दुरुस्ती झालेली आहे. ती घटना दुरुस्ती कुठली आहे, तर ती घटना दुरुस्ती आहे 42वी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट. भारतीय प्रिएम्बलमध्ये किंवा प्रस्तावनेमध्ये, संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये एक घटना दुरुस्ती झालेली आहे आणि ती घटना दुरुस्ती कुठली आहे, 42वी घटना दुरुस्ती. मग 42व्या घटना दुरुस्तीने काय केलं, ओरिजिनल प्रिएम्बलमध्ये 3 शब्द ऍड केले. ओरिजिनल प्रिएम्बलमध्ये 3 शब्द कुठले ऍड केले, सोशलिस्ट, सेक्युलर आणि इंटिग्रिटी. हे जे 3 शब्द आहे, हे शब्द ओरिजिनल प्रिएम्बलमध्ये 42व्या घटना दुरुस्तीने ऍड केले. मग हे अमेंडेड प्रिएम्बल आहे आणि हे ओरिजिनल प्रिएम्बल आहे. ओरिजिनल प्रिएम्बल म्हणजे ज्यावेळेस संविधान आपण ॲडॉप्ट केलं होतं. मग संविधान कधी ॲडॉप्ट केलं होतं, 26 नोव्हेंबर 1949ला ज्यावेळेस आपण संविधान ॲडॉप्ट केलं त्यावेळेस ओरिजिनल प्रिएम्बल हे आहे. त्यानंतर 42वी घटना दुरुस्ती आपण केली. 42व्या घटना दुरुस्तीमध्ये 3 शब्द आपण प्रिएम्बलमध्ये, प्रस्तावनेमध्ये ऍड केले. ते 3 शब्द कुठले, सोशलिस्ट, सेक्युलर आणि इंटिग्रिटी. त्यानंतर नवीन संविधानाचं प्रिएम्बल हे असं झालं, म्हणजे नवीन प्रिएम्बल असं झालं. आता प्रिएम्बल म्हणजे आपण ज्यावेळेस स्टार्टिंगला सांगितलं की प्रिएम्बल हा संविधानाचा आत्मा असतो. संविधानाचा आत्मा म्हणजे काय, संविधान कसं आहे, संविधान कसं आहे किंवा संविधानामध्ये मेन प्रिन्सिपल्स काय आहे याची आयडिया आपल्याला कशावरनं येते, तर ती प्रिएम्बलवरनं येते. ठीक आहे. काल एकच संशोधन झालेलं आहे प्रिएम्बलमध्ये. ठीक आहे. ते संशोधन कुठलं आहे, 42वी घटना दुरुस्ती. आता 42वी घटना दुरुस्तीने कोणते 3 शब्द ऍड केले, असा जर प्रश्न आला की व्हॉट चेंजेस डिड कॉन्स्टिट्यूशन, व्हॉट चेंजेस इन अ प्रिएम्बल डिड 42nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट मेड, तर 3 शब्द ऍड केले. कोणते 3 शब्द ऍड केले, सोशलिस्ट, सेक्युलर आणि इंटिग्रिटी. ठीक आहे. हे 3 शब्द आपण काय केले, अमेंडेड प्रिएम्बलमध्ये ऍड केले. कुठले 3 शब्द आपण अमेंडमेंट हे केले, सोशलिस्ट, सेक्युलर, इंटिग्रिटी. कळलं. आता हे शब्द काय आहेत, हे चेंजेस काय आहेत, हे सगळं एक्सप्लेन करणार आहे. फक्त हे लक्षात घ्या की 42व्या घटना दुरुस्तीने आपण हे 3 शब्द ऍड केले. आता नेक्स्ट बघूया. आता टेक्स्ट ऑफ द प्रिएम्बल आपण बघितलं. हे बघा, टेक्स्ट ऑफ द प्रिएम्बल हे हिंदीमध्ये आणि हे इंग्लिशमध्ये. आता सध्याचं जे टेक्स्ट आहे ते हे असं टेक्स्ट आहे प्रिएम्बलचं. वापस आपण एकच टेक्स्ट वाचूया. वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक, हॅव्हिंग सॉल्मली रिझॉल्व टू कॉन्स्टिट्यूट इंडिया इनटू सोव्हरियन. ठीक आहे. सोशलिस्ट, सोव्हरियन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रेटिक, रिपब्लिक अँड टू सिक्युअर ऑल इट्स सिटीजन्स जस्टिस. मग जस्टिस कसा, सामाजिक न्याय, आर्थिक न्याय, राजकीय न्याय, इक्वॅलिटी. ठीक आहे. इक्वॅलिटी ऑफ स्टेटस अँड अपॉर्च्युनिटी अँड टू प्रमोट अमंग देम ऑल फ्रॅटर्निटी, assuring the dignity of individual and unity and integrity of a nation. In your constitution assembly 26 नोव्हेंबर 1949ला अडॉप्ट, एनेक्ट अँड गिव्ह टू अवर सेल्फ दिस कॉन्स्टिट्यूशन. आता हा ज्यावेळेस आपण टेक्स्ट वाचतो, हा ज्यावेळेस आपण प्रिएम्बलचा किंवा प्रस्तावनेचा टेक्स्ट वाचतो त्यावेळेस आपल्याला कळतं की काही इम्पॉर्टंट वर्ड्स आहेत त्याच्यामध्ये. मग इम्पॉर्टंट वर्ड कुठले आहे, सॉव्हरियन आहे, सोशलिस्ट आहे, सेक्युलर आहे, डेमोक्रेटिक आहे, रिपब्लिक आहे, जस्टिस आहे, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी. आता आपण काय करणार आहोत, 1 बाय 1 या सगळ्या टर्म्सचा आपण अर्थ समजून घेणार आहोत की समाजवादी म्हणजे काय, धर्मनिरपेक्ष म्हणजे काय, लोकशाहीवादी म्हणजे काय, न्याय म्हणजे काय, इक्वॅलिटी म्हणजे काय, बंधुभाव म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टीचा आपण काय करणार आहोत, 1 बाय 1 आपण अभ्यास करणार आहोत की हे सगळे टर्म्स कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्रिएम्बलमध्ये आहेत, म्हणजे याचा काहीतरी अर्थ असेल किंवा संविधानाला ह्या टर्म्स काहीतरी जस्टिफाय करायचे असतील तर मग ह्या टर्म्स काय आहेत हे आपण शिकणार आहोत. ठीक आहे. आगे देखते हैं. आता कंपोनेंट्स ऑफ द प्रिएम्बल. आता कंपोनेंट्स ऑफ द प्रिएम्बल मध्ये नेचर ऑफ द इंडियन स्टेट म्हणजे भारत देशाचं नेचर कसं आहे. संविधान काय सांगतं की भारत देशाचं नेचर कसं आहे नेचर, तर इकडे लक्षात घ्या. ठीक आहे. नेचर ऑफ द इंडियन स्टेट म्हणजे आपली जी लोकशाही आहे किंवा आपलं जे देश आहे त्याची राजकीय व्यवस्था कशी असेल, तर सॉव्हरियन असेल.
सोशलिस्ट असेल, सिक्युलर असेल, सोशलिस्ट असेल, सिक्युलर असेल, डेमोक्रॅटिक असेल आणि रिपब्लिक असेल. आता ह्या सगळ्या शब्दाचा आपण अर्थ शिकणार आहोत. फक्त आपल्याला पहिले समजून घ्यायचं की ठीक आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ द कॉन्स्टिट्यूशन काय आहे. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह म्हणजे संविधानाला अभिप्रेत काय आहे. तर संविधानाला काय अभिप्रेत आहे. न्याय अभिप्रेत आहे, लिबर्टी अभिप्रेत आहे, इक्वेलिटी सगळ्यांसाठी अभिप्रेत आहे, बंधुभाव सगळ्यांसाठी अभिप्रेत आहे. डेट ऑफ अडॉप्टेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कधी आहे. तर 26 नोव्हेंबर 1949 हा डेट ऑफ अडॉप्टेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे. ठीक आहे. आता इथं लक्षात घ्या सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे की संविधान काय म्हणतंय की सोर्स ऑफ ऑथॉरिटी कोण आहे. म्हणजे संविधान आपण आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे ऑन दिस 26 नोव्हेंबर 1949 हिअर डू वी अडॉप्ट, इनॅक्ट अँड गिव्ह टू अवर सेल्फ. आम्ही भारताच्या लोकांनी स्वतःसाठी दिलेला आहे. मग हा जो पार्ट आहे पूर्ण प्रस्तावना आहे किंवा संविधानाचा हा जो आत्मा आहे याचं सोर्स काय आहे, याची सोर्स काय आहे. तर तुम्ही बघा प्रस्तावनेची पहिली लाईन तुम्ही इम्पॉर्टंट बघा. पहिली लाईन बघा. पहिली लाईन काय म्हणताय. वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक, आम्ही भारताचे लोक. मग ह्या सगळ्या गोष्टीची किंवा संविधानाची जी पॉवर आहे किंवा संविधानाची जी अथॉरिटी आहे कोणत्याही राज्य कारभार करण्यासाठी किंवा राजकीय व्यवस्था चालवण्यासाठी किंवा देश चालवण्यासाठी. आता आपण सरकारचं काय ऐकतो का तर सरकारमध्ये काय असतं अथॉरिटी असते. कशी अथॉरिटी असती. कॉन्स्टिट्यूशनने दिलेली अथॉरिटी असती. पण ती अथॉरिटीची म्हणजे अथॉरिटी आलेली कुठून असती. सोर्स ऑफ अथॉरिटी कोण असतं. संविधानाचं किंवा प्रिएम्बलचं सोर्स ऑफ अथॉरिटी कोण आहे. तर सोर्स ऑफ अथॉरिटी आहे वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक. ठीक आहे. मग प्रिएम्बलचा सोर्स काय आहे तर वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक. ठीक आहे. सो जर असं कोणी तुम्हाला विचारलं की सोर्स ऑफ अथॉरिटी फॉर द प्रस्तावना ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे प्रिएम्बलच्या कॉन्स्टिट्यूशनच्या प्रिएम्बलचा सोर्स ऑफ अथॉरिटी कुठला आहे तर तो कोण आहे. आम्ही भारताचे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया. ठीक आहे. वी द पीपल ऑफ इंडिया हा पॉइंट क्लिअर आहे. वी द पीपल ऑफ इंडिया. आता कोर व्हॅल्यूज ऑफ द प्रिएम्बल कुठले आहेत. कोर व्हॅल्यूज ऑफ द प्रिएम्बल हे बघा इथं आपल्याला कळालं सोर्स ऑफ अथॉरिटी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कुठला आहे. वी द पीपल ऑफ इंडिया, वी द पीपल ऑफ इंडिया, वी द पीपल ऑफ इंडिया. वी द पीपल ऑफ इंडिया काय आहे. सोर्स ऑफ अथॉरिटी, सोर्स ऑफ अथॉरिटी. ठीक आहे. नेचर ऑफ इंडियन स्टेट काय आहे. नेचर ऑफ इंडियन स्टेट काय आहे. नेचर ऑफ इंडियन स्टेट म्हणजे काय की भारताची जी राजकीय व्यवस्था राहील संविधानानुसार त्याचं स्टेट काय राहील म्हणजे त्याची तो कोणत्या टाईपचा राहणार. तर तो कोणत्या टाईपचा राहणार. सॉव्हेरियन राहणार. काय राहणार. सॉव्हेरियन राहणार, समाजवादी राहणार, सोशलिस्ट. आता हे टर्म्स काय आहेत हे मी एक्सप्लेन करणार आहे. सेक्युलर राहणार, धर्मनिरपेक्ष राहणार सेक्युलर, रिपब्लिक राहणार आणि डेमोक्रॅटिक राहणार. लोकशाहीवादी आहोत का नाही आपण. आपल्याकडं लोकशाही आहे की नाही तर आहे. तर नेचर ऑफ द इंडियन स्टेट आपला सोर्स कोणता आहे. सोर्स आहे वी द पीपल ऑफ इंडिया अथॉरिटी. नेचर ऑफ इंडियन स्टेट कसा आहे आपला. आपलं राज्य आपला देश कसा आहे. सॉव्हेरियन आहे, सार्वभौम्य आहे, समाजवादी आहे, सेक्युलर आहे, धर्मनिरपेक्ष आहे, रिपब्लिक आहे, डेमोक्रेटिक आहे, लोकशाहीवादी आहे. ठीक आहे. ऑब्जेक्टिव्ह काय बरं. नेचर ऑफ इंडियन स्टेट झालं तर मग ऑब्जेक्टिव्ह काय. कशासाठी प्रिएम्बल किंवा कशासाठी संविधान लागतं. तर संविधानचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे आपल्या. प्रिएम्बलचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे. खाली बघा इथं ऑब्जेक्टिव्ह काय आहे. तर ऑब्जेक्टिव्ह काय आहे आपला न्याय, जस्टिस. ठीक आहे. पहिला ऑब्जेक्टिव्ह आपला काय आहे संविधानाचा किंवा याचा प्रिएम्बलचा जस्टिस. दुसरा काय आहे आपला लिबर्टी. दुसरा काय आहे लिबर्टी. पहिला काय न्याय, दुसरा काय आहे स्वातंत्र्य लिबर्टी. तिसरा आपलं काय आहे इक्वॅलिटी, सर्वांना समानता इक्वॅलिटी. ठीक आहे.
चौथा काय आपला ऑब्जेक्टिव्ह आपण बघतोय, ठीक आहे. चौथा ऑब्जेक्टिव्ह काय आपला, ऑब्जेक्टिव्ह मी इथे लिहितोय. चौथा ऑब्जेक्टिव्ह काय आपला, फ्रॅटर्निटी. फ्रॅटर्निटी फ्रॅटर्निटी म्हणजे काय, बंधुभाव. आपण कोणाचाही द्वेष न करता आपण भावाभावासारखे राहावं, बंधुभाव असावा लोकसंख्येमध्ये किंवा लोकांमध्ये, बंधुभाव असावा, हे ऑब्जेक्टिव्ह आहेत. आता हे ऑब्जेक्टिव्ह जरी असले, सोर्स ऑफ ऑथॉरिटी आपण बघितलं कुठले आहे, नेचर ऑफ इंडियन स्टेट आपण बघितलं, ऑब्जेक्टिव्ह ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आपण बघितलं, डेट ऑफ अडॉप्टेशन कुठली आहे, मग संविधान आपण अडॉप्ट कधी केलं हे आपण ज्यावेळेस मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन बघत होतो ते सुद्धा आपण त्यावेळेस सुद्धा आपण बघितलं होतं की मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मध्ये आपण डेट काय ठेवलेली आहे संविधानाची, हे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सांगू शकता, कमेंट करून सांगा की आपण डेट ऑफ अडॉप्टेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन काय आहे. ठीक आहे. आपण काय केलं की संविधान सभेमध्ये 26 नोव्हेंबर 1949 ला आपण काय केलं, वी हेअर टू अडॉप्ट, इनॅक्ट अँड गिव्ह टू अवर सेल्फ. आपण काय केलं, स्वतःला हे संविधान समर्पित केलं किंवा अडॉप्ट केलं आपण स्वतः. ठीक आहे. आपण कोणी, भारतीय लोकांनी. कळलं? ठीक आहे. यहाँ तक क्लियर आहे सबको, इथपर्यंत सगळ्यांना क्लियर आहे? ठीक आहे. आता कोर व्हॅल्यूज काय आहेत संविधानाच्या किंवा प्रिएम्बलच्या, संविधानाच्या प्रिएम्बलच्या कोर व्हॅल्यूज काय आहेत, कुठल्या कुठल्या कोर व्हॅल्यूज आहेत, तर कोर व्हॅल्यूज मध्ये येतं युनिटी, कोर व्हॅल्यूज मध्ये येतं युनिटी अँड इंटिग्रिटी, जस्टिस न्याय, डेमोक्रेसी, समाजवाद, लिबर्टी इक्वेलिटी फ्रॅटर्निटी, रिपब्लिक, धर्मनिरपेक्षता, सेक्युलरिझम आणि सॉव्हरेनिटी, सार्वभौमता, हे कोर व्हॅल्यूज आहे. आता वन बाय वन आपण काय करणार आहे, याच्या सगळ्यांचा अर्थ समजून घेणार आहे की सार्वभौम्य म्हणजे काय, धर्मनिरपेक्ष म्हणजे काय, रिपब्लिक म्हणजे काय, लिबर्टी इक्वेलिटी आणि फ्रॅटर्निटी म्हणजे काय, समाजवाद म्हणजे काय, डेमोक्रेसी म्हणजे काय किंवा डेमोक्रॅटिक म्हणजे काय, जस्टिस म्हणजे न्याय म्हणजे काय. आता हे सगळे शब्द काय आहेत, हे सगळे शब्द प्रिएम्बलमध्ये किंवा प्रस्तावनेमध्ये दिलेले आहेत. आपण वन बाय वन आपण काय करणार आहोत की हे म्हणजे डिटेलमध्ये काय आहे याचा अर्थ समजून घेणार आहोत. क्लिअर? ठीक आहे. तर एक बाय एक आपण काय करू, याचा अर्थ समजून घेऊ. आता वन बाय वन आपण काय करणार आहोत, याचा अर्थ समजून घेणार आहोत. आता सगळ्यात पहिला शब्द आहे सार्वभौम्य, सॉव्हेरियन. सार्वभौम्य म्हणजे काय, सार्वभौम्य, सार्वभौम्य म्हणजे काय, सॉव्हेरियन. सॉव्हेरियनलाच मराठीत काय म्हणतात, सार्वभौम्य राष्ट्र. आपण मग भारत म्हणून सार्वभौम्य राष्ट्र आहोत का, तर ऑफकोर्स आहोत. मग त्याचा अर्थ काय होतो मित्रांनो, की सार्वभौम्य म्हणजे काय, मग म्हणजे ज्यावेळेस आपण म्हणतो की भारत हा सार्वभौम्य राष्ट्र आहे, मग सार्वभौम्य म्हणजे काय, तर सार्वभौम्याचा अर्थ असा होतो की आपण आपलं जी हे आहे डिसिजन घेण्याची पॉवर आहे, की आपण जे डिसिजन घेतो ते विदाऊट एक्सटर्नल इन्फ्लुएन्स घेतो, म्हणजे आपल्यावर कोणी दडपण टाकत नाही. म्हणजे पहिले 1947 आपण सार्वभौम्य होतो काय आधी, तर नाही. त्यावेळेस आपण काय करायचो, ब्रिटिश जे सांगतील ते निर्णय घ्यायचो. आता तसं होत नाही. आता आपल्यावर एक्सटर्नल कोणताही प्रेशर नाही आहे सार्वभौम्य, म्हणजे आपल्याला एक्सटर्नली आपण काय करायचं किंवा निर्णय कसे घ्यायचे हे कोणीही सांगत नाही, हे आपण काय करतो, स्वतः ठरवतो. तसं जसं एक्सटर्नल असतं तसंच इंटरनल सॉव्हरेनिटी सुद्धा असते, की भारताच्या अंतर्गत विषयामध्ये निर्णय घ्यायची पूर्ण क्षमता ही आपली आहे स्वतःची. याच्यामध्ये दुसरा राजकीय किंवा परकीय हस्तक्षेप आहे का, तर तो नाहीये. तर सार्वभौम्य म्हणजे काय, सार्वभौम्य आपले स्वतःचे निर्णय आपण स्वतः दुसऱ्याच्या दडपणा विना घेणे याला म्हणतात सार्वभौम्य. आता सॉव्हरेनिटी इंग्लिशमध्ये म्हणायचं तर काय, सॉव्हरेनिटी इज अ फुल राईट अँड पॉवर ऑफ गव्हर्निंग बॉडी ओव्हर इटसेल्फ विदाउट एन इंटरफरन्स, म्हणजे परकीय हस्तक्षेपाच्या नसताना स्वतः फुल राईट असणे गव्हर्नन्सची. ठीक आहे. आता याचेच कंपोनंट जर याच्यात विचार केला तर कुठले कुठले येतात. आता भारताच्या अबो एखादी अथॉरिटी आहे का, निर्णय घ्यायची पूर्ण क्षमता आपली आहे स्वतःची, आपल्यावरती म्हणजे भारताच्या गव्हर्नमेंटच्या वरती एखादी अथॉरिटी आहे का, नाही. नो डॉमिनेशन ऑफ एनी अदर स्टेट, एखाद्या परकीय राष्ट्राचं आपल्यावर राज्य आहे का, तर नाही आहे.
कंप्लीट इंडिपेंडंट स्टेट्स. कंप्लीट इंडिपेंडंट स्टेट्स, आपण इंडिपेंडंट आहोत, स्वतंत्र आहोत निर्णय घेण्यासाठी, तर हो. आता सॉव्हरेनिटी, सार्वभौम्यता दोन टाईपची असते, आंतरिक सार्वभौम्यता आणि एक्सटर्नल सार्वभौम्यता. ठीक आहे, इंटरनल सॉव्हरेनिटी आणि एक्सटर्नल सॉव्हरेनिटी. आता सॉव्हरेनिटीमध्ये दोन टाईप असतात, इंटरनल आणि एक्सटर्नल. एक्सटर्नल सॉव्हरेनिटी म्हणजे परकीय धोरण ठरवण्याचे अधिकार. आता परकीय, आपण आपला देश म्हणून परकीय धोरण ठरवताना कोणाचं ऐकतो का? की आपले पाकिस्तानसोबत संबंध कसे असावे हे आपल्याला कोणी सांगतं का? किंवा आपले चायनासोबत किंवा अमेरिकेसोबत परकीय संबंध कसे असावे हे आपल्याला कोणी डिक्टेट करतं का? नाही. आपल्याला जसं वाटेल, आपल्या राजकीय व्यवस्थेला किंवा आपल्या राजकीय नेत्यांना किंवा आपल्या इंटरेस्टला, भारताच्या इंटरेस्टला जसं वाटेल तसं आपण करतो. सेम तसंच आहे इंटरनल सॉव्हरेनिटीमध्ये. आपण इंटरनली काय निर्णय घ्यावेत हा कोणी परकीय व्यवस्था आपल्याला सांगते का? नाही. आपण महाराष्ट्रामध्ये काय करावं, आपण यूपीमध्ये काय करावं हे कोणी आपल्याला सांगतं का? नाही सांगत. म्हणजे इंटरनल सगळे डिसिजन्स काय आहे? आपल्या स्वतःच्या आहेत. ठीक आहे. कळलं? सॉव्हरेनिटी, सार्वभौम्यता. सार्वभौम्यता ही एक्सटर्नलही असते आणि इंटरनलही असते. कळलं? सार्वभौम्यता. आता सार्वभौम्यतेमध्ये अजून एक गोष्ट येते, सार्वभौम्यतेमध्ये अजून एक गोष्ट येते की आपण परकीय जी फॉरेन टेरिटरी असते तिला अक्वायर करू शकतो. म्हणजे एखाद्या देशाने आपल्याला जर फॉरेन टेरिटरी दिली तर ती आपण अक्वायर करू शकतो. म्हणजे सपोज उद्या एखाद्या दुसऱ्या राष्ट्राने जर सांगितलं की ही आम्हाला लँड इंडियाला द्यायची, तर इंडिया काय करू शकतो? ती लँड अक्वायर करू शकतो. तसंच आपली एखादी लँड असली तर ती बाहेरच्या देशाला आपल्याला जर विलिंगली द्यायची असली तर तीही आपण देऊ शकतो विदाऊट कोणाच्या डॉमिनन्स. ठीक आहे. तसं करत असताना अजून एक याच्यामध्ये पॉईंट आहे की आपण आंतरराष्ट्रीय ज्या संघटना आहेत, मग जसं की युनायटेड नेशन झालं, ठीक आहे, UN झालं किंवा कॉमनवेल्थ ऑफ नेशन झालं, याचे जरी मेंबर्स असलो, म्हणजे आपण आंतरराष्ट्रीय युनायटेड नेशनचे मेंबर आहोत, पण त्याच्या डिसिजन आपल्यावर बाइंडिंग आहेत का? तर बाइंडिंग नाही आहेत. त्याच्या डिसिजन आपल्यावर बाइंडिंग करून घ्यायचे आहे की नाही हे आपण स्वतः ठरवतो. म्हणजे त्यांचा आपल्यावर डॉमिनन्स नाही आहे किंवा इन्फ्लुएन्स नाही आहे. त्यांच्या डिसिजन जरी असल्या तरी त्या आपल्यावर लागू करायच्या का नाही करायच्या हे आपण सार्वभौम्य असल्यामुळं स्वतः ठरवतो. हा ठरवण्याचा अधिकार हा कशातून येतो? हा सार्वभौम्यतून येतो. आणि सार्वभौम्यता हे कोणामध्ये आहे? तर त्याचा सोर्स किंवा अथॉरिटी कोण आहे? तर वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक. ठीक आहे. आता कॉमनवेल्थ म्हणजे काय? तर कॉमनवेल्थ, आपण कॉमनवेल्थचे मेंबर्स आहोत का? भारत कॉमनवेल्थचा मेंबर आहे का? तर हो, आपण कॉमनवेल्थचे मेंबर्स आहोत. हे कसं लक्षात ठेवायचं? कॉमनवेल्थ गेम्स होतात बघा, कॉमनवेल्थ स्पोर्ट्स इव्हेंट असतो. कॉमनवेल्थ म्हणजे काय? 56 कंट्रीज आहे अराउंड द वर्ल्ड. ज्या कंट्रीजवर, देशामध्ये ज्या देशांवर ब्रिटिशांनी राज्य केलं, कॉलनिलिझममध्ये ब्रिटिशांनी ज्या देशांवर राज्य केलं, मग तिथं इंडिया येतो, ऑस्ट्रेलिया येतो, आफ्रिकेमधले खूप जास्त देश येतात. अशा देशांना कॉमनवेल्थ, त्यांचं एक संघटन आहे. जरी ब्रिटिश निघून गेले तरी एक संघटन आहे. त्याचा हेड कोण असतो? ब्रिटिशांची राणी किंवा राजा जो कोणी असेल. तर ही जरी आपण कॉमनवेल्थचे मेंबर असलो तर त्याचा अर्थ असा होत नाही की आपण सार्वभौम्य नाही. का? तर यांचं आपल्याला डॉमिनेशन नाही आपल्यावर. म्हणजे ते आपल्याला काय करावं हे सांगत नाही. त्याचा पुरेपूर अधिकार कोणाचा आहे? आपला आहे. ठीक आहे. कळलं? आता याच्यामध्ये आपण फॉरेन टेरिटरी अक्वायर करू शकतो का सॉव्हरेनियनमध्ये? तर ऑफकोर्स करू शकतो. आणि आपली टेरिटरी दुसऱ्याला देऊ शकतो का विलिंगली? तर ऑफकोर्स देऊ शकतो. हे सुद्धा सॉव्हरेनिटीचे इंटिग्रल पार्ट आहेत. ठीक है. अब नेक्स्ट देखते हैं सोशलिस्ट, समाजवादी. समाजवादी म्हणजे काय? सोशलिस्टला मराठीत काय म्हणतात? समाजवादी. समाजवादी म्हणजे काय? आता समाजवादी टर्म मी तुम्हाला सांगितलं की सोशलिस्ट झाला, सेक्युलर झाला, हे टर्म कोणत्या 42व्या घटना दुरुस्ती जी की 1976ला झाली होती तिने ऍड केलेले शब्द आहेत. सोशलिस्ट, सेक्युलर. ठीक आहे. 42व्या घटना दुरुस्तीने. ओरिजिनल संविधानामध्ये सोशलिस्ट टर्म होता का? नाही. मग 42व्या घटना दुरुस्तीमध्ये तो टर्म काय ऍड केला? तर आपलं जे संविधान आहे ते ऑलरेडी समाजवादी आहे. म्हणजे जर DPSP जर बघितलं आपण, जे आपण मागच्या चॅप्टरमध्ये बघितलं सिग्निफिकन्समध्ये, की DPSP जे आहे ते आपण समाजवादी DPSP सुद्धा काही भारतीय संविधानामध्ये इन्क्लूड आहेत. ठीक आहे. सो
ऑलरेडी आपण समाजवादी होतो संविधानाच्या दृष्टीनं, फक्त तो टर्म एक्सप्लिसिटली प्रस्तावनेमध्ये नव्हता, तर 42व्या घटनादुरुस्तीने काय केलं तर तो टर्म एक्सप्लिसिटली मेन्शन केला प्रस्तावनेमध्ये, भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये तो टर्म एक्सप्लिसिटली मेन्शन केला. आता समाजवादी म्हणजे काय हे बघा इथे दिलेलं आहे की सोशलिस्ट कंटेंट आर इम्प्लिसिट इन DPSP. म्हणजे इम्प्लिसिट म्हणजे ऑलरेडी ते छुप्या पद्धतीने किंवा ऑलरेडी ते DPSP मध्ये होते, फक्त यांनी काय केलं 42व्या घटनादुरुस्तीने त्याला एक्सप्लिसिट म्हणजे बाहेर म्हणजे रूपामध्ये त्या टर्ममध्ये आणलं. ठीक आहे. आता समाजवादी म्हणजे काय असतं, समाजवादामध्ये 2-3 टर्म्स आहेत. समाजवाद म्हणजे काय असतं की जिथं सरकारचं वर्चस्व जास्त असतं, म्हणजे प्रायव्हेट सेक्टरचं वर्चस्व कमी असतं, सरकारचं वर्चस्व मार्केटमध्ये झालं, अर्थव्यवस्थेमध्ये झालं, हे काय असतं जास्त असतं. ठीक आहे. आता जे इंडियन समाजवाद आहे, इंडियन सोशलिझम आहे किंवा जे कॉन्स्टिट्युशनल सोशलिझम आहे, तो 2 गोष्टीचा मिक्सचर आहे. भारतीय समाजवाद जो आहे किंवा संविधानाला जो अभिप्रेत समाजवाद आहे तो 2 गोष्टीचा मिक्सचर आहे. आता त्या 2 गोष्टी कोणत्या, गांधीजम म्हणजे काय, गांधीच्या आयडिओलॉजीने प्रभावित झालेला वर्ग, आणि एक मार्क्सवाद म्हणजे मार्क्स एक थिंकर होता ज्यांनी समाजवादी गटाची डेफिनेशन दिली किंवा कम्युनिझमची डेफिनेशन दिली. याच्यामध्ये 2 गोष्टीचा इन्क्लूड आहे, मार्क्सिझम आणि गांधीजम. ठीक आहे. आता याच्यामध्ये समोर बघा, आता आपल्याकडे जो समाजवाद आहे तो डेमोक्रेटिक समाजवाद आहे. डेमोक्रेटिक समाजवाद म्हणजे लोकशाहीवादी समाजवादी व्यवस्था. लोकशाहीवादी समाजवादी व्यवस्था म्हणजे तिथं लोकशाही मार्गे समाजवाद राबवला जाईल. समाजवाद म्हणजे काय, जिथं स्टेटचं कंट्रोल जास्त असतं, म्हणजे गव्हर्नमेंटचं कंट्रोल जास्त असतं. गव्हर्नमेंटचं कंट्रोल जरी जास्त असलं तर याचा असा हे आहे का म्हणजे की प्रायव्हेट सेक्टर नसणार आहे, तसं नाही. तर प्रायव्हेट सेक्टरही आपोआप ग्रो करतं आणि गव्हर्नमेंट सेक्टरही ग्रो करतं. म्हणजे आपल्याकडे बघा जिओ कंपनी सुद्धा आहे आणि BSNL सुद्धा आहे, दोन्ही आहेत. एअरटेल सुद्धा आहे प्रायव्हेट कंपनी मोबाईलची, आणि BSNL सुद्धा आहे, जिओ सुद्धा आहे. जिओ प्रायव्हेट कंपनी आहे, BSNL गव्हर्नमेंट कंपनी आहे. तर तशा अर्थव्यवस्थेला काय म्हणतात, मिश्र अर्थव्यवस्था किंवा मिक्स्ड अर्थव्यवस्था. तर मग समाजवादी व्यवस्थेमध्ये आपला कुठला समाजवाद आहे, लोकशाहीवादी समाजवाद. आणि त्याच्यामध्ये काय आहे, आपलं मॉडेल कुठलं आहे, मिक्स्ड इकॉनॉमी, मिश्र अर्थव्यवस्था मॉडेल आहे. मग त्याच्यामध्ये काय असतं, सरकारी क्षेत्र सुद्धा असतं, पब्लिक सेक्टर सुद्धा असतं, प्रायव्हेट सेक्टर सुद्धा असतं. प्रायव्हेट सेक्टरचं एक्झाम्पल काय आहे, जिओ मोबाईल तुम्ही जे वापरता जिओचे किंवा इंटरनेट, आणि पब्लिक काय आहे, BSNL. ठीक आहे. हे दोन्ही एक्झिस्ट करतात. आता BSNL बी एक्झिस्ट करतं आणि जिओ बी एक्झिस्ट करतं. ठीक आहे. आता समाजवादामध्ये एक गोष्ट असते की समाजवादामध्ये पब्लिक सेक्टरचा इन्फ्लुएन्स जास्त असतो. पब्लिक सेक्टरचा इन्फ्लुएन्स म्हणजे काय की सरकारी व्यवस्थेचा इन्फ्लुएन्स काय असतो, सरकारी व्यवस्थेचा इन्फ्लुएन्स जास्त असतो. पण आता आपण समाजवाद जरी 32व्या घटनादुरुस्तीने इन्क्लूड केलेला असेल, तो संविधानामध्ये जरी असेल, तरी भारताने त्याच्या आर्थिक धोरणामध्ये 1991 मध्ये 1991ला आपण काय केलं, 1991ला आपल्या आर्थिक धोरणामध्ये 1991ला 1991ला आपल्या आर्थिक धोरणामध्ये 1991ला आपले जे आर्थिक धोरण आहे ते आपली जी बंद अर्थव्यवस्था होती तिला आपण काय केलं, खुली अर्थव्यवस्था केली आणि LPG मॉडेल स्वीकारलं. LPG, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन. लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन म्हणजे बंद अर्थव्यवस्थेतून आपण खुल्या अर्थव्यवस्थेकडे गेलो आणि LPG मॉडेल स्वीकारलं. आता LPG मॉडेल काय आहे हे आपण अर्थव्यवस्थेमध्ये शिकणारच आहोत. अर्थव्यवस्थेमध्ये ज्यावेळेस आपण चॅप्टर घेऊ त्यावेळेस तो शिकणारच आहे. पण हे गोष्ट लक्षात घ्या की ज्यावेळेस आपण 1991ला क्लोज अर्थव्यवस्थेमधून ओपन अर्थव्यवस्थेकडे गेलो आणि LPG मॉडेल हे स्वीकारलं, त्यामुळे काय लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन हे मॉडेल ज्यावेळेस अर्थव्यवस्थेचं स्वीकारलं, त्याचा इन्फ्लुएन्स काय झाला की समाजवाद जे होता, संविधानाला अभिप्रेत जो समाजवाद होता किंवा प्रिॲम्बलला अभिप्रेत जो समाजवाद होता तो थोडा मागं पडला. म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्था जरी आपल्या संविधान सांगत असलं तरी आपण त्या टाईपनी किंवा त्या डायरेक्शननी मूव्ह करतो आहेत का, तर कमी मूव्ह करतो आहेत. म्हणजे त्याचा थोडं काय झालं, डायल्युटेड म्हणजे थोडं
समाजवादी व्यवस्थेकडनं आपण थोडं भांडवलदारी व्यवस्थेकडं जातो आहे, याचा एवढाच अर्थ होतो. ठीक आहे, कळलं? क्लिअर? क्लिअर आहे? इथपर्यंत क्लिअर आहे? आता आज आपण काय शिकलो? प्रस्तावना, भारतीय प्रस्तावना म्हणजे भारतीय संविधानाची प्रस्तावना. भारतीय प्रस्तावनामध्ये आपण प्रस्तावना म्हणजे काय, भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन्स काय आहेत, ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशनमध्ये प्रिॲम्बल कोणी, ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन कोणी मांडलं हे कमेंट करून तुम्ही सांगा, कधी मांडलं हेही सांगा, आपण कॉन्स्टिट्यूशन ॲडॉप्ट कधी केलं हेही कमेंट करून सांगा. याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की अजून जे टर्म्स आहेत, मग सॉव्हरेनियन झाला आपला आणि समाजवादी झाला. आता समाजवादी व्यवस्था म्हणजे काय आणि लोकशाहीवादी समाजवादी व्यवस्था म्हणजे काय हे तुम्ही ठरवा, म्हणजे हे तुम्ही कमेंट करून सांगा की लोकशाही समाजवाद म्हणजे काय असतं. ठीक आहे, उद्या आपण काय करणार आहे, जो राहिलेला पार्ट आहे, जे राहिलेले इम्पॉर्टंट टर्म्स आहे संविधानामधले किंवा प्रिॲम्बलमधले, ते आपण उद्या कंटिन्यू करणार आहे. होप की आजचं लेक्चर तुम्हाला कळालं असेल. ठीक आहे, उद्या आपण तो पार्ट कंटिन्यू करणार आहेत की संविधानाचे बाकीचे जे म्हणजे प्रिॲम्बलमधले जे वर्ड्स आहेत, मग इंटिग्रिटी काय झालं, फ्रॅटर्निटी म्हणजे काय, सेक्युलरिझम म्हणजे काय, हे आपण उद्या शिकणार आहोत. थँक्यू ऑल ऑफ यू.